मी तर आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज मी आता शाळेवर आलोय. तर गाईज मी आता बसलो होतो नाही का. तर गाईज मला एक कळलं. तर गाईज मला पहिलं नव्हतं माहिती. तर गाईज पप्पांनी एक ती आणली मशीनची मशीन. तर गाईज फटाफट मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी लवकर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर गाईज आणि रोज माझा ब्लॉग बघायला विसरू नका. तर गाईज त्याच्या आधी पहिले फटाफट सोनपापडी खातो मी आणि मग नंतर तरीच तुम्हाला ती मशीन दाखवतो. तर गाईज मला तर लय म्हणजे मी अजून मला आवडली ती मी बघितले आणि फक्त चालून नाही बघितलं. तर काहीच फटाफट म्हणलं तुम्हाला दाखवताना चालून बघू. तर काहीच हातून तुम्हाला लगेच भेटतो. तर काय त्याच्या आधी एक सांगायचं राहिलं. तर काय आपल्या इकडं नाही का मांजरी. तर काय आमच्याकडे म्हणजे एक मांजरी ना आमच्या इथं वाघ सुटला असा. म्हणजे काही वाघ सुटलाय तिथं मांजरीत. म्हणजे इथून थोडंसं लांब आहे थोडंसं. तर काहीच बरं झालं इकडं नाही आला. तर काही तिकडचं लांब आहे जरा इकडं नाही येऊ शकत माझ्यानी. कारण इकडं माणसं आहे ना तिकडं असं ऊस आहे ना म्हणून तिकडं आलता. काही दिवा बी बघू शकता किती असं हळूहळू चाललंय. तर काय तुम्हाला तिथं दिसत बी नसन पण हाय दिवा चालू आहे. तर काय बघ दिसला का. तर काय ती मशीन माझ्या ह्यानी तर लय भारी असं नाही का जिथं दुखते तिथं असं ठेवायचं मग ते त्यांनी लय भारी वाटतं. तर काय फटाफट मी ते तुम्हाला मशीन दाखवतो. काय त्याच्या आधी हे बघू शकता कॉईन आहे देवीचा आहे. थांबा तुम्हाला देवी दिसते का इथं बघतो. तर काय दिसली असेल तुम्हाला काय काय आणला तर देवी आहे. रेअर कॉईन म्हणते त्याला. तर काय माझ्या इथं लय कमी जणांकडे कॉईन असन. तर काय तुमच्याकडे आहे का नक्की कमेंट करा. मी सोनपापडी तर खाल्लेली आहे. फायनली अनबॉक्स करणार आहे आपण त्याला. तर काय अनबॉक्स तर केलेलं आहे. तर मग तुम्हाला दाखवतो फटाफट 1 2 3 आणि स्टार्ट. म्हणजे स्टार्ट म्हणते तर काहीच हे बघू शकता किती भारी भारी बघू शकता तुम्ही. गाईज किती भारी भारी मशीन आहे. हे सगळं मशीनचं आहे सगळं. फक्त हे चार्जर याचा आणि हे सगळं मशीनचं आहे तुम्हाला दिसतंय ना. आणि ही मशीन आहे. फटाफट मी तुम्हाला मशीन जॉईन करून भेटतो. गाईज मी फायनली ती मशीन जोडलेली आहे पण एकच लावले का हे बघू शकता. एकच लावले अजून खूप सारे त्याला म्हणजे लावायला असं पुढचं. तर काय त्यांनी मसेज करू शकतो आपण. तर गाईज फटाफट याला चालू करून बी बघू. तर गाईज चालू करायला हे बटन दाबायला लागतं फक्त. तर गाईज हे बघू शकता. तर गाईज इथं ठेवलं ना लय भारी वाटतं गाईज. गाईज मी हे पायाला करतोय ना लय भारी वाटते. तर गाईज पायाला करतोय तर गाईज लय भारी वाटते. आणि तर गाईज हे तर लावून बघितलं आता दुसरं लावू याच्या पुढं. तर गाईज अर्थात बंद झाले हे. ओके तर गाईज इथं तोंडाला लावलं. तर गाईज इथं कसं वाटते आपण असं डोक्याचं नाही पण हे असं हाताला बिताला कुठं दुखत असेल ना तर गाईज दुख मग तिथं लावायचं लय भारी वाटते लय गाईज. तर गाईज हे पप्पाने आणलेलं काय मी. तर गाई हे तर लय भारी आहे. काहीच पण याने खरंच लय मसाज करायला लय भारी वाटते. आपण असं कुठं दुखत आहोत तर लय भारी वाटते. फटाफट दुसरं लाव. तर काय हे बघू शकतो कसं आहे. काय ते माझ्या भाव आहे ना तर काय त्याला करून बघू कसं होते. तर काय हे बघू मशीन स्टार्ट झालीत. त्याने खरंच लय भारी वाटते. यांनी त्यांनी बी काय त्यांनी तर लय भारी वाटत आहे. तर काय आपण तर आता शकतो 2च घेतले आहे. तर काय म्हणजे 2च त्याला जॉईन केले. तर काय मानाला गेले ना असं वाटते बोलताना असं वाटते कोणतरी अजून करते असं टक 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 असं वाटतंय. काय आता फटाफट दुसरं लाव आपण. मग हे तर माझ्या भावाने काढून घेतलं दुसरं लावायला. तर काय हे बघू शकतो किती भारी आहे. म्हणजे हे वेगळंच आहे असं इडली सारखं म्हणजे पडून. तर काय आपण याला फटाफट चालू करू. तर काय जणी लय भारी वाटत आहे. तर काय हे खरं तर असं आहे इथं मसलला आहे. तर काय हे फटाफट म्हणजे इथंच करायचं असतं म्हणजे इथं भारी वाटतं. हात दुखत असेल ना तर काय हे हात दुखलं ना मग इथं करायचं लय भारी वाटतं. तर काय माहीत कसं आहे पण लय भारी असं नाही का भारी वाटते. मग हात दुखत असला ना माझ्याने ते याला 5 मिनिटं असं केलं ना लगेच हात दुखायचं बंद होईल माझ्या आणि तर काय ते खरंच लय भारी असं बंद काय. तर काय हे नवीन वाण लावलंय तर काय हे कुठे माहिती काय हे तर खरं तर हाताचं आहे. हे बघू शकता तुम्ही असं हाताला करायचं. तर काय हाताला केलं ना म्हणजे असं इथं हात दुखत असेल तर काय लय भारी वाटतं इथं तर. काय इथं असं हात दुखत असेल तर काय इथं लावायला म्हणजे इथं करायला आहे ना हे लय भारी आहे. तर काय आणि हे असं हाताला केलं ना तर काय अख्खा हात व्हायब्रेट होते. तुम्ही बघू शकता इथं हे बघा काय अख्खा हात व्हायब्रेट होते. आम्हा अख्खा हात व्हायब्रेट होतोय. तुम्हाला नक्की दिसते का नक्की सांगा. आणि ना तर काय इथं सगळं आपण बघितलं तर काय कुठं दुखतंय ना पण तर काय डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तर नाही टाकू शकत याची. कारण की पप्पानी कुठून आणले मलाच नाही माहीत. म्हणजे कंपनीत भेटले का दुकानातून आणले काय माहीत. तर काय फटाफट हे पण हे भारी आहे. तर काय खरंच लय भारी आहे. बंद करा आता. तर काय ह्याला आणि काय ह्याला चार्ज करायला चार्जर बी याचा.
तर काहीच मी आता उठलोय आणि आता मला शाळेत जायचे. तर काहीच आता नाश्त्याला छान चपाती आणि इथं मसाले भात करते मम्मी. माझी शाळा आठला तर काय मी फटाफट जातो शाळेत आणि तुम्हाला लगेच भेटतो. शाळेवरून आलो भेटतो. तर काय मी शाळेवरून आलेलो आहे. तर गायचे फ्रीज तर लय आवाज मारते काय मी. अरे भाई फ्रीज आवाज मारते म्हणून डायरेक्ट बंद झाला. भाई भाई जादू 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 आ गया भाई. तिथं नानकेट काय नानकेट खाऊ तर काय तुम्ही म्हणू शकता की नानकेट कोणाला आवडतं काय. मला आवडतं नानकेट, तुम्हाला आवडतं नक्की सांगा. तर काय आता फटाफट खोलो काय. पण ते आता कायचे दिवस राहिले तर काय आले आणि गेले दिवस. माझी बॅग तर इथंच येतं काय त्या घरात ठेवायची होती. जाऊ दे नंतर ठेवता येईल कधी कधी म्हणजे थोड्या वेळाने ठेवता येईल थोड्या वेळाने. तर काय माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग चांगला वाटत लोकांना लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर काय तुम्ही म्हणू शकता एवढा छोटा ब्लॉग पास काय. तर काहीच आता मम्मीला फोन लागतोय ना. तर काहीच फटाफट मग आज ब्लॉग नाही मला म्हणजे फोन नाही भेटू शकत आता हे लास्ट टाईम. कारण की आणि मग उद्या अपलोड केला की किती दिवस होईल. एकाच ब्लॉगला मला 3 दिवस लागले. ह्या मग आज थोडे असते ना. तर काहीच फटाफट मी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला तर लाईक सबस्क्राईब शेअर करू नका. नानकेट खाऊन तुम्ही खावा. आता काय आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच.